भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। खरं तर मंचकावर उपस्थित आमचे राकेशजी टिकेटजी ज्यांनी हा कार्यक्रम खास करून नियोजन केलं, त्याचं आयोजन केलं आणि अतिशय अभ्यास आणि तेवढीच आकडेवारी सरकारच्या ठोमर मोठी आव्हानात्मक मांडली, ते प्रकाशजी पोहरेजी, आमचे तुपकरजी, सर्व आमचे नवलेजी, सर्व कार्यकर्ता, आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव। खरं तर आम्ही जेव्हा संभाजीनगरला बसलो तेव्हा हे सगळे किंतु परंतु आहे। कोणी म्हणतं हमीभाव मागू नका, कोणी म्हणतं निर्यात खुली करा, पूरा फसल को कहीं भी कहाँ भी बेचना चाहिए, तो कोई हमी भाव की ज़रूरत नहीं है, हमी भाव को ख़त्म कर डालो, सीधा हम विदेश में जाकर बेचेंगे हमारा कपास, हमारा सोयाबीन। कुछ ऐसे लोग बात करते हैं, कुछ बोलते भी कि भाई इसमें कर्ज माफी का मत करो, अभी तुम और कुछ करो। हे सगळं बरोबर आहे, सगळ्यांचं आपापल्या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे। आणि मग हे सगळं आपण 2-3 मुद्द्यावर एकत्र आलो आहे। संभाजीनगरला जे मीटिंग झाली ते आत्ता काय आहे, आत्ता काय फासा लागला आहे, तो कर्जाचा फासा लागला आहे। कारण तो कर्जाचा फासा जरी बँकेत पैसे जमा होत असेल तरी पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही, आणि पुढच्या वर्षी कर्ज भेटलं नाही तर त्याला सावकाराकडे गेल्याशिवाय गत्यांतर नाही। आणि एकदा सावकाराकडे गेला का पूर्ण चौथा फासा त्याच्या छातीत गेल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आता एमर्जन्सी आम्ही पाहिली पाहिजे का आज आम्ही आमच्या हमीभावाबद्दल खूप दुमत आहे, खूप प्रत्येकांचं दुमत आहे, आम्हाला तो काही हमीभाव पटत नाही। पण आज काय अवस्था आहे, आज सोयाबीनचे भाव 3000 ते 4000च्या दरम्यान खेळून आले। सोयाबीन निघाचीच आहे आणि सोयाबीन निघाल्यावर काय भाव वाढणार आहे का तुमचे? कोणी दावा करतं काय का सोयाबीन निघाल्यानंतर भाव वाढणार म्हणून? आज सोयाबीन निघाल्यानंतर आज जर 3 ते 4,000 रुपये आमच्या हमी भाव आपण तो मार्केट भाव आहे, तर आता आपल्याला सोयाबीनचा दर आहे, कारण शिफारस केली 7,700 रुपयाची राज्य सरकारनं आणि केंद्रानं जाहीर केले 5,328 रुपये। मग आता आम्ही पाहतोय आता आम्हाला कशाची गरज आहे? आता तर आम्हाला हेच म्हणावं लागेल का मार्केटचे गेले 4,000 आणि हमी भाव सांगते 5,328। आता आपल्याला सांगितलं पाहिजे का साले हो तुम्ही जर खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालकमंत्र्याच्या बंगल्याला आग लावल्याशिवाय राहणार नाही। आता सडनली आता ही गरज आहे, आता याची गरज आहे। काल जे आम्ही त्या जळगावला गेलो आणि जळगावच्या कलेक्टरला सांगितलं का केळीचे भाव 300 रुपयेच क्विंटल आहे, 3 रुपये किलोनं। आणि आंध्रामध्ये केळीचे भाव आम्ही पाहतोय 3 ते 3,500 रुपये क्विंटलनं गेले। तुम्ही तामिळनाडूला वेगळे भाव आहे आणि तामिळनाडूनं सोयाबीनला पर एकरी 5,000 रुपये अनुदान दिलं। आम्ही किती देतोय? सरकार इथं द्यायला तयार नाही आहे। सरकारनं हे सांगितलं का MSPच्या 20% तुम्हाला बोनस देऊ, म्हणजे प्रत्येक आम्ही पाहतोय प्रत्येक मग तिकडे कापूस असेल, बाजरी असेल, जे काय असेल त्याच्यावर 1,000 वाढणार आहे। सोयाबीनला तुम्हाला 6,500 द्यावं लागेल का नाही? 5,328 केलं, 1,000 वाढतं। आणि मग त्यांनी सांगितलं का GSTचा परतावा करतो आम्ही सोयाबीनवाल्यासाठी खास। मोदीजीनं सांगितलं, देवाभाऊनं सांगितलं का आम्ही 6,000 सोयाबीनला देऊ। तुम्ही जे बोलले ते जर करत नसेल तर आम्ही काय गांडूची औलाद होय का? तुम्ही बोलल्यानंतर जर करत नसाल तर आम्ही काय गांडू आहे का? मी एक सांगतोय, या मूर्तीच्या पुढच्या सभेमध्ये देवाभाऊनं काय सांगितलं? 7/12 कोरा कोरा कोरा। आता काय म्हणतं दुष्काळ पडल्यावर देऊ। मग तेव्हा काय मेला होता का? ते सांगाले मेला होता का? तुझा काय भूत उभा होता का? 7/12 कोरा कोरा अभ्यास करूनच तुम्ही जाहीर केलं ना। मग आता म्हणता 5 वर्षात केव्हाही करू। तुझ्या बापाचं राज्य नाही, या शेतकऱ्याच्या बापाचं राज्य आहे, धुवून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि आम्ही सांगितलं जर लोक जास्त आले तर गांधीजीच्या मार्गानं, आणि लोक जर कमी येत असन तर फिर भगत सिंह के मार्ग से चलेंगे, हम उखाड़ के फेक देंगे साले को। हे निकरीची लढाई सांगतोय। हे जे आम्ही पाहतोय प्रकाश भाऊचा जो लढा आहे हा निरंतर, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला लढावंच लागणार आहे। त्यासाठी तुम्ही नेतृत्व करा, त्याच्यासाठी एक बैठक घ्या का हा लॉंग टर्म लढा आम्ही काय कशा पद्धतीने आम्ही लढलो पाहिजे। पण आज एमर्जन्सी आम्ही काय मागितलं पाहिजे? आम्ही पाहतोय पीक विम्याचे 4 टिकर कमी केले आणि 4 टिकर कमी केल्यानंतर आता त्यांनी पीक कापणीच्या प्रयोगानंतरचा टिकर ठेवला। मागच्या वर्षी अकोल्याची सरासरी काय होती? 7 क्विंटलची, हेक्टरी 7 क्विंटलची, म्हणजे एका एकराला 2 क्विंटल।
दोन क्विंटल 30-35 किलो काय असन, आता एका एकराले 2-15 क्विंटलच्या खाली जर तुमचं उत्पादन आलं तर मग तुम्हाला विमा भेटणार. साठाचं त्या विमा काय अर्थ आहे त्याला? काय होतंय, पीक कापणीच्या नंतरच्या प्रोजेक्टमध्ये असं फसलं जातं का आपण सातत्यानं जर आम्ही पाहतोय, आम्ही जर विमा उचलत गेलो तर आमचं उत्पादन कमी दाखवल्यावरच विमा भेटतं पीक कापणीच्या याच्यामध्ये. बाकी टिगरमध्ये नाही बोलत मी, पण पीक कापणीच्या प्रयोगामध्ये काय होतंय का ते जे दरवर्षी आम्ही कमी करत आता कितीवर आलो, हेक्टरी 7 क्विंटलच्या. आता हेक्टरी म्हणजे 250 एकराले 7 क्विंटल शक्य आहे का? 3 क्विंटलचा आमचा नफा होऊ शकतो का? म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये खाली गेल्यावर तुम्हाला पीक कापणीचा विमा भेटन, म्हणजे 6 क्विंटलच्या जवळपास हेक्टरी गेल्यावर तुम्हाला जे म्हणते हे एकंदरीत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता भरण्याची गरज नाही. कारण 4 टिगर जे तुमच्या सोयीचे होते, जे आता पाऊस जो पडला आणि याच्यानंतर जो फायदा येणार होता त्या कंपनीचा विम्याचा, तो फायदा भेटणार नाही तुम्हाला. सरळ गोष्ट आहे. त्याच्यात काय अधिक काय अभ्यास करायची गरज आहे? काही अभ्यास करायची गरज नाही आहे. पण आता प्रश्न काय आहे का शेतकरी जिवंत आहे का? शेतकरी आहे का या देशामध्ये? तुम्हाला वाटते का आहे म्हणून? तो कोणी तेली आहे, माडी आहे, पाटील आहे, ओबीसी आहे, मराठा आहे, दलित आहे, मुसलमान आहे, हिंदू आहे आणि तिथून उरला तर तो भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसचा आहे, शिवसेनेचा आहे, प्रहारचा आहे. शेतकरी नाही आहे हो. शेतकरी असतं तर कोणा ऐकलं असतं? अरे बायकोनं इकडे तिकडे बोललं तर आम्ही एका दिवशी सोडचिठ्ठी देतो सहाले, आणि आम्ही 100 रुपयाचा ड्रेस आमच्या माय बहिणीला घ्यायचं म्हटलं तर मार आम्ही पळतो का 70 रुपयाचा घे, 60 रुपयाचा घे, त्याच्यातही कंजूसकी करतोय. आणि दर दिवसा आज 11,000 रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जाहीर केले 8,110 रुपये. त्या भावात तरी कापूस खपन का हो तुमचा? 8,110 रुपयाची गॅरंटी नाही. जो हमीभाव चुकीचा आहे त्या हमीभावात सुद्धा आम्हाला कापूस घेण्याची ताकद आज सरकार ठेवत नाही. CCI काय म्हणतं, त्यानं एवढे नियम लावून टावले का जिनिंगवाले आता ते कापूस खरेदी केंद्र सुरू करणार का नाही करणार अशी अवस्था आहे. थोडा ओला कापूस झाला तर तुम्ही मेले. आज मरतोय आम्ही. आणि रोज जर एवढे सगळे 10 ते 15 शेतकरी मरत असेल आणि आम्ही तर उघड्या डोळ्यानं पाहत असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे ना. कशाले बाबासाहेब आंबेडकरचा फोटो लावला? हे लायकी आहे का आपले? 8 साल मी तर सांगतोय, जेवढे गुन्हे दाखल होऊन तेवढे पाहून घ्या. काल मला जळगाववर 6 गुन्हे दाखल झाले फक्त फाटक तोडलं तर. अबे साल्या याच्यानंतर कलेक्टरले तोडू तर आम्ही त्याची पर्वा करणार नाही. आम्ही ठरवलं आहे का इस पार आर पार होना चाहिए. कोई फिकर नाही, कोई फिकर करायची नाही. अरे आमच्या जिजाऊनं 3 संभाजी गमावले. पहिला संभाजी देर गमावला, दुसरा संभाजी पुत्र गमावला आणि तिसरा संभाजी नातू गमावला. पण जिजाऊ माग हटले नाही. त्या आम्ही पाहतोय त्या महाराष्ट्रातले आम्ही आहो. लढायचं असन तर मोठ्या जिगरीनं आणि कुठल्याही प्रकारचा कुठलाही विचार न करता लढावं लागेल. टेक्निकल लढाई आम्ही लढणारच. प्रकाश भाऊ म्हणतो ते काही खोटं नाही आहे, त्यावर आम्हाला लढावं लागणारच. पण आज इमर्जन्सी काय आहे मला? उद्या सोयाबीन निघाल्यानंतर काय भावना विकणार आहे तुम्ही? सोयाबीन कापूस निघाल्यानंतर काय भावना विकणार आहे सांगा? आज हमीभावाचा आधार आहे, चुकीचा असला तरी त्याचा आधार आहे आमच्याकडे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतोय का ही लढाई कर्जमुक्ती काय लुटीतून आलेली कर्जमुक्ती आहे. लूट केली नसती तरी मागितली कोण असतं या भामट्यांना? काय गरज आहे? पण लुटीतून आलेली ही कर्जमुक्ती आम्ही घेणारच आणि याच्या बापाला द्या लागणच. आणि 28 तारीख ठरली. तारीख स्थळ आम्ही सांगत नाही. या अगोदर आम्ही तुपकर साहेब आपल्यांना पण फोन केला, तुम्हालाही बोलावलं, नवले साहेब आले, सगळेजण एकत्र जुळले. सगळेजण एकत्रित होऊन एक आम्ही कार्यक्रम समोर आणला ज्याच्यात कोणाचाही वाद नाही. सगळ्या संघटना तयार आहे. आणि मी प्रकाश भाऊले स्वतःहून फोन केला. त्यांचा फोन मला आला होता, तुम्ही कार्यक्रम आले या. म्हटलं मला एकट्याचा कार्यक्रम घेऊ नका, ही मंडळी सगळी येत आहे, त्यांनाही तुम्ही बोलावा म्हणजे कार्यक्रम अधिक जानदार होईल, अधिक ताकदवार होईल. आता हे सगळे आम्ही पाहतोय पंजाब, हरियाणा, उत्तराखंड ये शेर यहाँ पर आ गए हैं जिन्होंने अपनी लड़ाई भगत सिंह के बल पर उस विचार पर लड़ी है. हे भाग्य आहे भाऊ का ते काही जातीपाती धर्मासाठी लढले नाही.
ते या शेतकरी मजुरासाठी लढलेले लोक आहे आणि हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, अजून 8 सभा आहे, मला अधिक समोर जावं लागतं. माफी मागतो सगळ्यांची, का इथून समोर जावं लागत असल्यामुळं मला आपल्याला मधातून जावं लागतं, त्याची माफी मागतोय. आणि आपण सगळ्यांनी ते तयारी करावी. आपण सगळे मिळून अधिक एकदा बसू, त्याचं चिंतन मंथन करू आणि त्याच्यातून अधिक काय चांगलं निघते ते आपण पाहूया. पण सध्या तरी मला असं वाटतं का चुकीचे जरी हमीभाव असले तरी ते आज आधार देऊ शकतं आम्हाला. आज सडनली आज जरी आम्ही पाहतोय कर्जमुक्ती नाही म्हणत असाल तरी आम्ही पाहतो ज्याच्या घरावर कर्ज आहे, त्या मायमाऊलीच्या अंगावर कर्ज आहे, तो कसा आम्ही जगतोय, कसं दिवस काढतो त्याचं त्याला माहीत. एक नोटीस आली तरी घबरावून बिचारा आत्महत्या करतोय. त्याला आधार द्यावं लागेल, त्याला सांगावं लागेल. आणि बँकेला सांगतोय, त्यांनी आता आम्ही पाहतोय कोर्टागिरटातून एकूण तिकून नोटिसा देणं सुरू केल्या. काल आम्ही एक बदलला मॅनेजर, बिलकुल चुकीच्या पद्धतीनं आणि वसूल करून घ्या पद्धतीनं. अरे साले हो, कर्जमाफी झाली तर तुमचंच भलवणार आहे बँकेचं. एका बँकेचा नफा खाली सेंट्रल बँकेचा नफा जर पाहिला तर 3 लाख कोटीपर्यंत जातं 2 ते 3 वर्षाचा. एवढा नफा व्याजातून घेता आमच्या. म्हणजे सगळ्या इकडे आम्ही पाहतो लुट्टे कोणाले हो, जंगलात वाघ कोणाले खातं, हरणाले नाही तर आम्ही पाहतोय बिबटला, त्या याला काय म्हणते काविळला. जिसके पास कोई ताकत नहीं उसको खाया जाता है और जिसका कोई आवाज नहीं, कोई अस्तित्व नहीं है, उसको लुटाया जाता है. लुटाले तुम्हीच आहे रे. काही जरी बोमलं तर तुम्हालाच लुटणार आहे. दुसरा आहे काय लुटाले? काय तुम्ही काय कलेक्टरले लुटताय, अधिकाऱ्याला लुटता? तुम्ही लुटू कोणाला शकता हे सरकार? जे बयाड आहे, मॅट आहे, जे आम्ही सांगतोय जातीपातीत धर्मात पार्टी गिरटीत बाप मेला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे, हे अवलाद ठेवली ना गावात. झेंडा घेऊन फडकून फिरोत आले, कोणी हिरवा, कोणी निळा, कोणी भगवा, कोणी पिवळा, कोणी अधिक कायचा झेंडा. अबे साले हो, जो झेंडा फडकवता ना तो माझ्या बाप शेतकऱ्यानं पिकवला. लक्षात ठेवा, त्या झेंड्याचा कापूस येतो तो, त्याचं कापड बनतं तो. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. राय ना कोणत्या पार्टीत, राय कुठल्या जातीत, पण जेव्हा शेतकरी म्हणून येतो तेव्हा मी शेतकरी म्हणून उभं राहिलो पाहिजे. मी शेतकरी म्हणून समोर आलो पाहिजे, जगता आलं पाहिजे शेतकरी म्हणून. आम्हाला जगता आलं नाही हा दोष आहे. 200 दिवस आम्ही शेतीत काम करतोय आणि 15 दिवस रस्त्यावर येत नाही. अरे 200 दिवसाचं जर तुमची मेहनत फलित करायची असाल तर रस्त्यावर यावंच लागन 15 दिवसात. त्या आमचे कोण होत नाही. त्याच्यात तुम्ही पाहिणार कोण आवाज दिला, कोण आंदोलन करते, ते कायचं आहे आणि आपला आहे काय, त्याचं आहे काय, तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, मराठी या मायची खटखट. हे आमच्या भावना बंद करा. तो बच्चूकुळ महत्त्वाचा नाही आहे, प्रकाशजी पवरे महत्त्वाचे नाही, टिकेतजी महत्त्वाचे आहे. महत्त्वाचा आहे माझा शेतकरी. त्याच्या जर कोणी अंगाला आम्ही पाहतोय काही अंगावर येत असेल तर सिंगावर घ्यायची तयारी ठेवा. आणि त्यांना माहीत आहे जातीपाती मंडल आयोग आलं, मंडळनंतर अयोध्या आलं आणि त्याच्यात आमच्या शरद जोशीनं त्यावेळेस हमी भावाची ताकद मोठी केली, हमी भावाची ताकद कमी झाली. शेतकरी आंदोलन संपलं, अयोध्या तुमच्या खोपडीत गेलं. इतके मोठे शरद जोशी भांडले, आम्ही कुठं ऐकलो? आम्ही तर त्याचं आडनाव पाहिलं ना, जोशी. निवडणुकीच्या वेळेस आमच्या डोक्यात निवडणुकीत जातीशिवाय दुसरं काही येत नाही. मी किती काय बुमललो तर तुमच्यात जो रहमान किडा आहे तो मेल्यावरही निघत नाही. लोकांमध्ये मोठा किडा आहे हा, तो काय निघाचा राहिला? पण जाऊ दे, कोणाला मत मार. पण जेव्हा आंदोलन असेल तेव्हा सगळे कामं सोडून आम्ही आलो पाहिजे. 28 तारीख ठरवली. मुद्दा म्हणून घुमराव करायचा. एक तर मुंबई होऊ शकते, नाही तर नागपूर होऊ शकते, नाही तर वेळेवर एक ठिकाण होऊ शकतं. आणि जेथपर्यंत आपण केलेली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत रिटर्न नाही. बिल्कुल कोंडाना. नीचे जाएंगे तो मरेंगे, ऊपर लढेंगे तो जीत जाएंगे. आधी लगीन कोंडाण्याचं, मग पाहू काय सावळाचं आहे ते. तर म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, सर्वांची माफी मागतो. आम्हाला जावं लागतं कारण 8-9 सभा आहे. आता 2 सभा करून इकडे आलो. तुम्ही म्हणाल लय सेपारला आला आणि लगेच चाललाय गेला आणि माई गेल्यानंतर झिरप्या पाडू नका. म्हणजे आपल्या सवय विदर्भात एवढ्या झिलप्या पाडते का ते टेम्पो होतं का झिलपी होती समजतच नाही शेवटपर्यंत. आणि म्हणून आम्ही खुल्या मनानं सांगतोय. मी प्रकाशजी पवरेंना त्यांचा फोन आला,
मी मान अपमान सन्मान ह्या शेतकऱ्यासाठी आम्ही काही सहन करायला तयार आहे. कोणी पण नेतृत्व घ्या, बच्चू कडू शेतकऱ्याचं पुत्र म्हणून तुमच्यासोबत राहून शेवटपर्यंत राहील. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.